विधिमंडळामध्ये नुकत्याच सुषमाताई अंधारे पोहोचलेले आहेत। आज त्यांची सुनावणी पार पडणार आहे। खरं तर ज्या पद्धतीनं तुम्ही उत्तर दिलं होतं त्याच्यावर असमाधानी आहे अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया आली होती समितीच्या अध्यक्षांकडून। काय तुम्ही मुळात त्या पत्रात लिहिलं होतं आणि एकंदरीत या सगळ्या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, समितीला अधिकार आहेत पुन्हा पुन्हा विचारण्याचे, समितीला अधिकार आहे की बाबा ते असमाधानी आहेत वगैरे सांगण्याचा, आणि जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत कायद्याच्या चौकटीत उत्तर देणं हे माझं दायित्व आहे आणि ते मी पार पाडेल। पण त्यांचा जो आक्षेप आहे, मूळ आक्षेप, तर तुम्ही जे विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही आक्षेपार्ह तुमचं बोलणं आहे आणि म्हणून आम्ही तुमच्यावर हक्कभंग आणत आहोत। काय हक्कभंगाचं तर आक्षेपार्ह बोलणं काय होतं, तर माझं एक ट्विट होतं ज्या ट्विटमध्ये मी कुणाल कामराची कविता पुन्हा एकदा म्हटलेली आहे आणि मी असं म्हटलं होतं की जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा तुम्ही शांत होतात, प्रशांत कोरटकरने महाराजांचा अपमान केला तेव्हाही तुम्ही शांत होतात। मग एवढे सगळे अपमान जर तुम्ही शांतपणे सहन केले होते तर आत्ता तुमची चिडचिड का होतीये? आता तुमची चिडचिड का होतीये हे कुणासाठी? तर ज्यांनी हॅबिटेट स्टुडिओ फोडला त्यांच्यासाठी। आणि म्हणून मी माझं उत्तर देताना त्याचं 2 भागांमध्ये उत्तर दिलेलं आहे। त्यातला पहिला भाग असा की मी केलेलं वक्तव्य हे विधिमंडळ सदस्यांबद्दलचं नाही आहे, ते हॅबिटेट स्टुडिओ ज्यांनी फोडला त्यांच्याबद्दल, आणि हॅबिटेट स्टुडिओ फोडायला कुणीही विधिमंडळाचा सदस्य नव्हता। एक दुसरं असं की माझ्या भाषेबद्दल जो आक्षेप असेल तर त्यासाठी मी संसदीय कामकाजाच्या मध्ये असंसदीय शब्दांच्या ज्या याद्या असतात त्या साधारणतः 2 वेळा याद्या प्रकाशित झालेल्या आहेत। त्या प्रकाशित 2ही याद्या मी जोडलेल्या आहेत की ज्या याद्यांमध्ये असंसदीय शब्द समाविष्ट आहेत। माझ्या संपूर्ण वक्तव्यातला एकही शब्द हा त्या असंसदीय याद्यांशी संलग्न नाही आणि हे मी माझं म्हणणं मांडलेलं आहे। पण त्यांना जर माझं म्हणणं अजून वेगळ्या पद्धतीने त्यांना अपेक्षित असेल तर ठीक आहे, मी विधिमंडळाच्या त्या समितीच्या जे काही प्रश्नोत्तर आहेत त्यांना सामोरे जायला तयार आहे। पुणे मुंडवा प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची बाब समोर आली। पार्थ पवारांचं नावच त्या प्रकरणामध्ये नसल्याचं समोर आलं आहे, कारण सरकारने जी कमिटी नेमली होती त्या कमिटीचा अहवाल आला आणि त्यामध्ये स्पष्टपणे पार्थ पवारांचं नाव नाही आहे, अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आलं। अहो कसं, म्हणजे तुम्ही अपेक्षा कशी करता बरं की पार्थ पवारांचं नाव त्याच्यात येईल? उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव कुठे येत असतं होय सत्ताधाऱ्यांच्या? असं कुठं होत असतं का? ते नाव येणं अपेक्षितच नाही आहे। मुळात अधिकाऱ्यांची चूक झाली, अधिकाऱ्यांना रात्री अचानक साक्षात्कार झाला की उद्या आपल्याला एक दस्त नोंदवायचा आहे, एक अदृश्य शक्ती समोर येणार आहे आणि अदृश्य शक्तींच्या सांगण्यावरून त्यांनी तो दस्त नोंदवून घेतलेला आहे। ती अदृश्य शक्ती कोण होती हेच अधिकाऱ्यांना माहीत नाही। निश्चितपणे एवढं नक्की आहे की ती अदृश्य शक्ती सर्वसामान्य व्यक्ती नसेल, कारण सर्वसामान्य व्यक्ती दिवसभर ताटकळत राहिली तरी दस्त नोंदणी कार्यालयात त्याचा लवकर नंबर लागत नाही, त्याला फिजिकली हजर राहावं लागतं। मग फिजिकली हजर नसताना जर दस्त नोंदवला गेला असेल, म्हणजे पार्थ पवार नसतीलच ना तिकडे, आणि तरीही तो दस्त नोंदवला गेलेला आहे, म्हणजे अधिकाऱ्यांची चूक आहे। मला असं वाटतं की त्या प्रत्येक अधिकाऱ्याच्यासाठी हा एक सबक आहे, हा एक धडा आहे। जो अधिकारी स्वतःचे हात ओले करण्याच्या नादामध्ये अशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांशी साठगाठ करत बेकायदेशीर कामं करतो, त्यांच्या सगळ्यांच्यासाठी धडा आहे की अशा वेळी जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा सत्ताधारी बाजूला होतात, अधिकारी तेवढे अडकतात। अधिकाऱ्यांनी ठरवायचे आपण काय करतो ते। अधिकाऱ्यांचा उल्लेख तुम्ही केला, सध्या एक प्रचंड प्रकरण गाजते ते मंत्रालयातल्या लाचखोर प्रकरणाचं। याच्यामध्ये नरहरी झिरवाळ यांचा क्लर्क त्या ठिकाणी लाच घेताना सापडला, अधिकाऱ्यानं त्याला पोलिसांना उचलून देखील नेलेला आहे। या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? मंत्रालयामध्ये अशा पद्धतीची घटना घडते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्या सरकारमध्ये थेट मंत्रालयातल्या अशा पद्धतीच्या गोष्टी बाहेर येणं। नरहरी झिरवाळ एक तर आदिवासी भागातला माणूस आहे आणि त्यांचा आत्तापर्यंतचा एकूण साधेपणा आणि एकूण सगळं बघता मला असं वाटतं की झिरवाळांच्यासाठी हा ट्रॅप आहे का? झिरवाळांची जागा रिकामी करायची आहे का? झिरवाळांची अन्न औषध प्रशासन मंत्रालयाची जागा अजून कोणाला देण्याचा शब्द दिलेला आहे का? की ज्यामुळे हा खोखोचा खेळ खेळला जातोय आणि त्या खोखोच्या खेळातनं झिरवाळांना उठवायचे आणि त्याच्या ठिकाणी अजून कोणाला तरी बसवायचे। तर ही जी काही संगीत खुर्ची असेल त्या संगीत खुर्चीचा पुढे काय तो सोक्षमोक्ष लागेल, पण लाचखोरीचं समर्थन कुणीही करत नाही। पण एक नक्की
नेमकं झिरवाळांच्या कार्यालयातली लाचखोरी ज्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी केली त्या सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे, पण झिरवाळांच्यासाठी हा नक्की ट्रॅप तर लागला नाही ना, बघितलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट, अल्पसंख्याक खात्याचा विषय. सुनेत्रा पवारांकडे हे खातं आहे, पुन्हा राष्ट्रवादीचाच हा विषय येतोय. जवळपास 75 फाईल होत्या. रोहित पवारांचं म्हणणं आहे 20-25 लाख रुपये एका फाईलसाठी लागत होते. अजित पवारांचं निधन झालं त्या दिवशी या फाईल सँक्शन करण्यात आलेल्या आहेत आणि एका अधिकाऱ्याने ह्या गोष्टी केल्यात असं देखील म्हणतात. ते म्हणतात ना, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काय. भारत आंबेंची फार सुंदर कविता आहे. त्या पद्धतीने हे सगळं घडतंय. म्हणजे दादांच्या जाण्याने जिथे विरोधक सुद्धा हळहळले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला, तिथे मंत्रालयातले जे अधिकारी आहेत हे किती मळ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत हे एकदा स्पष्ट होते. अशा पद्धतीने अल्पसंख्याक खात्याच्या फाईल जेव्हा क्लिअर होतात, विशेषतः ज्या अल्पसंख्याकांचा दर्जा मिळणाऱ्या शाळा ज्यांना विशेष सवलती प्राप्त होतात की त्यांना कुठलेही नियमांचं बंधन राहत नाही, आणि अशा फाईल ज्या विशेषतः दादांनी रोखून ठेवल्या होत्या त्या फाईल जर होत असतील तर हे वाईट आहे, गंभीर आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अनिल सांगरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.